तर चला मंडळी, आज बनवूया मस्त असा चिकन रस्सा। तर त्यासाठी मी चिकन इकडे धुवून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे पाण्याने। 2 ते 3 पाण्याने चिकन धुवून घेतलं आणि मसाले बनवण्यासाठी गॅसवरती तवा ठेवला, तव्यामध्ये तेल घातलं, त्यानंतर त्यामध्ये बारीक बारीक कट केलेला कांदा घातला, थोडे 4 ते 5 शेंगदाणे घातले आणि अलटी पलटी करून चांगल्या प्रकारे कांदा लालसर होई तोपर्यंत भाजून घेतले। बघू शकता अशा प्रकारे थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले, थोडंसं खोबरं घेतलं, ते गॅसवरती भाजून घेतलं आणि त्याचे काप करून घेतले, जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चांगल्या प्रकारे बारीक होतील, म्हणून त्या छोटे छोटे काप करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले। त्यानंतर टाकलं थोडासा लसूण आणि पाणी टाकून मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक त्याचा मसाला लावून घेतला। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 4 मोठ्या चमच्यांनी तेल घातलं। तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी तडतडली की बारीक बारीक कट केलेला कांदा घातला। कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घेतला। मी कांदा थोडासाच घातलाय कारण की ना कांद्याची मी पेस्ट पण टाकणार आहे। त्यानंतर कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला आणि मग त्यामध्ये टाकली थोडीशी हिरवी मिरची कट केलेली, कांदा मिरची चांगली परतून घेतली। त्यानंतर जे मी मिक्सरमध्ये मसाले लावले होते ते मसाले टाकले, मसाले 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे परतून घेतले। बघू शकता अशा प्रकारे। तेजपान टाकायचं विसरले होते म्हणून मी त्यामध्ये तेजपान टाकलं। त्यानंतर घातले वरचे मसाले, ते म्हणजे सुरुची मसाला, सावजी मसाला, हळद, कस्तुरी मेथी आणि हळद। परत एकदा सर्व मसाले चांगल्या प्रकारे परतून घेतले। 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे मसाले परतून घेतल्यावर थोडासा बिर्याणी मसाला घातला आणि बारीक बारीक कट केलेला टोमॅटो घालून टोमॅटो पण चांगल्या प्रकारे अलटी पलटी करून घेतला। त्यानंतर त्यामध्ये टाकली मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। सर्व साहित्य परत एकदा चांगल्या प्रकारे अलटी पलटी करत परतून घेतले, सर्व मसाले चांगल्या प्रकारे भाजून घेतले आणि मग त्यामध्ये टाकलं स्वच्छ पाण्याने धुतलेलं चिकन पण अलटी पलटी करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आणि मसाल्याला तेल सुटेल तोपर्यंत 10 मिनिट ताटाने झाकून ठेवले। बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे, थोडं पण पाणी पण सुटलेलं आहे। त्यानंतर मी वरून 1 ते 1.5 ग्लास आणखी पाणी टाकून चमच्यानी चांगलं फिरवून घेतलं आणि परत एकदा 10 ते 15 मिनिट ताटाने मीडियम गॅसवरती झाकून। तर बघू शकता मंडळी, मस्त असं चिकन आणि चिकन रस्सा बनवून आपला तयार झालेला आहे। त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी बारीक बारीक कट केलेली कोथिंबीर घातली, पूर्ण भाजी अलटी पलटी करून घेतली। चला तर मंडळी, तुम्ही पण बनवा आणि पटकन माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि सबस्क्राईब करून टाका।